केवळ स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी जिजाऊ मासाहेबांनी ही जोखीम पत्करली स्वतःच्या जीवाची आणि त्या शिवनेरीवर दाखल झाल्या. मला डोहाळं लागलंय, पण हे डोहाळं काही खाण्यापिण्याचं नाहीये, काही पाहिजे असण्याचं नाहीये. एक प्रचंड ताकदवान स्त्री स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघते आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिला डोहाळं लागतं, घोड्यावर रपेट मारायचं. आपला नवरा परख्या मुलकात काम करतोय आणि आपण आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन स्वराज्य निर्मितीसाठी पुण्यात येतोय. मनसबदारी असलेला शहाजीराजांसारखा सरदार, अत्यंत मोठं असं सैन्य ज्यांच्या दिमतीला होतं, संपन्न श्रीमंत असलेले हे सरदार, ज्यांच्या हाताखाली अनेक विद्वान पंडित होते, सगळे वैद्यराज होते, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असताना देखील शहाजीराजांनी आपल्या बायकोचं बाळणपण सुखरूप व्हावं म्हणून खरंच शिवनेरीवर पाठवलं असेल का? हा विचार करण्यासारखा भाग आहे. यात स्वराज्य निर्मितीचं एक छोटंसं गुपित दडलेलं आहे असं मला वाटतं. कारण शहाजीराजांना आपल्या बायकोचं सुखरूप बाळणपण त्यांच्याजवळ बंगळुरूला पण करता आलं असतं, परंतु त्यांनी पुण्याला पाठवलं, शिवनेरीवरती पाठवलं. त्यामागचा उद्देशच हा होता की जिजाऊ मासाहेबांनी आपल्या राज्यात जावं, आपल्या लोकांना गोळा करावं, आपल्या लोकांशी संवाद साधावा, आपल्या लोकांमध्ये स्वराज्य निर्मितीची ही प्रेरणा छोट्याशा का रूपात होईना परंतु तिथे पेरल्या जावी आणि त्यातून स्वराज्य निर्मितीसाठी एक पोषक पार्श्वभूमी तयार व्हावी. हा एक अत्यंत उदात्त हेतू शहाजीराजांच्या मनात होता, जो जिजाऊ आपल्यासोबत घेऊन शिवनेरीवर दाखल झाल्या. शिवनेरीवर दाखल होत असताना शहाजीराजांनी जिजाऊंसोबत सगळी सोय करून पाठवलेलं होतं. दासदासी होत्या, वैद्य होते, त्यांची काळजी घेणारी सगळी लोक होती. शिवनेरी गडाचं त्या ठिकाणी संरक्षण करणारे विश्वासराव नावाचे त्यांचे अत्यंत विश्वासू असा माणूस, ज्यांच्याकडे त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. अर्थात विश्वासराव त्यांच्यावर टाकलेल्या या विश्वासामुळे प्रचंड हरकून जाऊन खूप ताकदीने या सगळ्या गोष्टींची देखरेख करीत होते. जिजाऊ मासाहेब शिवनेरीवर दाखल झाल्या. विचार करा, तिकडून बंगळुरूहून शिवनेरीपर्यंतचा प्रवास, तेव्हा पालखीतनं, रानावनातनं, सगळ्या गोष्टींमधनं जिजाऊ मासाहेब आपल्या स्वतः जोखीम पत्करून, गरोदर बाई जेव्हा प्रवास करते, आपण आजच्या काळात बघतो की डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत जायचं असेल तरी कशी सुरक्षित जाईल, टू व्हीलरवर नको बाबा, फोर व्हीलरने जा, इतकी काळजी आज आपण आधुनिक काळात घेतो. पण त्या काळात केवळ स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी जिजाऊ मासाहेबांनी ही जोखीम पत्करली स्वतःच्या जीवाची आणि त्या शिवनेरीवर दाखल झाल्या. तिथे दाखल झाल्यानंतर त्यांची अत्यंत योग्य अशी बडदास, उत्तम काळजी गड किल्ल्यावरील सगळ्या लोकांनी घेतली. त्यांच्या सोबतच्या दासदासी असतील, त्यांच्या मैत्रिणी असतील, वैद्य असतील, या सगळ्यांनी जिजाऊ मासाहेबांची उत्तम काळजी घेत होती. दिवसांमागून दिवस सरत गेले. 9वा महिना भरत आलेला असताना एक दिवस अचानक जिजाऊ मासाहेब त्या शिवनेरीच्या एका बुरुजावरती सकाळपासून उभ्या राहिल्या. नजर समोरच्या सह्याद्रीच्या त्या डोंगर दऱ्यांवरती निश्चलपणे असलेली 9 महिन्याची गरोदरबाई काय विचार करत असेल. दासदासी येऊन गेल्या. त्यांनी विचारलं, राणी सरकार, काही खायचंय का तुम्हाला, पाणी आणू का? केवळ हातानं दाखवलं की काहीही नको आहे. सकाळचा दिवस प्रहर संपत गेला. मध्यान्ह झालं. मध्यान्हाचा सूर्य डोक्यावरती आला. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी महिन्यातला. या महिन्यात प्रचंड थंड वारं वाहत असतं, दुपारचं टळटळीत ऊन देखील असतं. असा वेगळ्या प्रकारचं वातावरण असलेल्या त्या काळात आणि तेही सह्याद्रीच्या कडेकपारीतलं वारं अंगावर झेलत जिजाऊ मासाहेब निश्चिलपणे त्या ठिकाणी उभ्या आणि पाणी घ्यायचं नाही, काही खायचं नाही. मध्यान्ह झाली, ऊन डोक्यावर आलं. गड चिंतेत पडला की काय झालंय राणी सरकारना, तब्येत तर बिघडली नसेल, यांना काही वेगळं वाटतंय का, काय हवाय. हवालदिल झाला सगळा गडावरची सगळी यंत्रणा. आणि सकाळचा करता करता दुपारचं करता करता संध्याकाळ होत आली. एका दासीच्या मनात सहज विचार चमकून गेला की गर्भारवाशीन स्त्रीला डोहाळं लागत असतं, अर्थात काहीतरी इच्छा निर्माण होत असेल आणि मग आपण पूर्ण करू की नाही करू या विचाराने कदाचित त्या आपल्याला सांगत नसतील तर आपण विचारून बघूया. म्हणून त्या दासीनं जिजाऊ मासाहेबांजवळ गेल्या आणि विचारलं, राणी सरकार, आपल्याला काही डोहाळं लागलंय का, तुम्हाला काही इच्छा होते का? मी तुमची इच्छा पूर्ण करू शकते, तुम्ही आम्हाला काहीही सांगा, आम्ही करू. डोहाळ हा शब्द ऐकल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांनी चमकून दासीकडे बघितलं आणि किंचितशा हसल्या. त्या हसल्याबरोबर अख्खा गड हसता झाला. प्रत्येकाच्या मनात आशा निर्माण झाली की मासाहेब आता मनातलं सांगतील, बोलतील, आपण त्यांचं ती अडचण दूर करू, त्यांची इच्छा पूर्ण करू, त्यांचं डोहाळ पूर्ण करू. जिजाऊ मासाहेब म्हणाल्या, सखे, मला डोहाळ लागलाय. त्या म्हणाल्या, सांगा मग पटकन, आम्ही करतो तुमचे डोहाळ पूर्ण.
त्या म्हणाल्या, हो ग, मला डोहाळ लागलाय, पण हे डोहाळ काही खाण्यापिण्याचं नाहीये, काही पाहिजे असण्याचं नाहीये. मला ना घोड्यावरती रपेट मारत ह्या सगळ्या सह्य कपारींवरचा एक रपेट मारावीशी वाटते. ह्या सह्य कपारीचं जे गार वारा आहे, हा वारा पिऊन घ्यावासा वाटतो. 2 हातात तलवार घेऊन गरगर गरगर फिरवत शत्रूंची मुंडकी उडवावीशी वाटतात. हे जे सगळे समोर गड कोट किल्ले दिसतात आहे, हे किल्ले जिंकून घेणारा सूर्यप्रतापी स्वराज्य निर्माण करणारा पुत्र जन्म घालायचं मला डोहाळा लागलाय. काय ताकद असेल जिजाऊ मासाहेबांची. एक प्रचंड ताकदवान स्त्री स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघते आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिला डोहाळा लागतं घोड्यावर रपेट मारायचं, हातात तलवार घेऊन गरगर गरगर फिरवत युद्ध करण्याचं, समोरचे गडकोट किल्ले जिंकून घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या सूर्यप्रतापी पुत्राला जन्म घालायचं डोहाळं जिजाऊ मासाहेबांनी बघितलं. तेव्हा कुठे छत्रपती शिवरायांसारखा स्वराज्याची निर्मिती करणारा राजा जन्माला आला. यात जिजाऊंच्या मनाचा मोठेपणा, जिजाऊंची दूरदृष्टी, जिजाऊंची प्रगल्भता, स्वराज्यावरचं प्रचंड प्रेम आणि हे मीच पूर्ण केलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, ही माझ्या मुलाची जबाबदारी आहे, ही जाणीव मला वाटतं जिजाऊ मासाहेबांना इतर स्त्रियांपेक्षा अतिशय मोठ्या स्थानावर नेऊन ठेवते. आणि केवळ एवढं म्हणून थांबले नाही. छत्रपतींचा जन्म झाल्याच्या नंतर, शिवरायांच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासनं जिजाऊ मासाहेबांनी हा उत्तम प्रशासक कसा होईल, उत्तम राजा कसा होईल, रयतेची काळजी घेणारा लोकपालक कसा होईल, यासाठी बारकाईने प्रत्येक गोष्टीचे धडे शिवरायांना देण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. प्रसंगी मातृत्व देखील बाजूला सारलं. मातृत्व बाजूला सारत असण्याचे तर अनेक दाखले आपल्याला शिवरायांच्या आणि जिजाऊ मासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये बघायला मिळतात. आपल्याला मुलाला युद्धासाठी तयार करणं, जे कुठे नाहीच आहे असं स्वराज्य निर्माण करणं, ज्या लोकांना परकीयांच्या गुलामगिरीची सवय झाली आहे त्यांना स्वराज्यासाठी चेतवणं, त्यांच्यामध्ये स्वराज्याचं स्फुरलिंग निर्माण करणं, हे अवघड शिवधनुष्य जिजाऊ मासाहेबांनी पेरलं आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच काठिण्यानं घडवलेलं आहे. हे आपण त्यांच्या आयुष्याकडे बघितलं तर लक्षात येतं. जिजाऊ मासाहेबांनी शिवराय झाल्यानंतर पुन्हा शहाजीराजांकडे गेले. 4 वर्ष त्या ठिकाणी राहिल्यानंतर जेव्हा पुनश्च एकदा या दोघा पती पत्नींनी ठरवलं की आता स्वराज्य निर्मितीसाठी आपण पुन्हा एकदा आपल्या राज्यात गेलं पाहिजे, म्हणून पुणे परगणा तिथले 36 गावांची मनसबदारी ही शहाजीराजांकडे होती. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी शहाजीराजांनी जिजाऊ मासाहेबांना आदेश दिला. आदेश कसला? दोघांनी सल्लामसलतीने ठरवलेलं एकमेकांचा निरोप घेणंच होतं ते. आणि म्हणून जिजाऊ मासाहेब पुन्हा छत्रपती शिवरायांना आपल्यासोबत घेऊन पुण्यात यायचं ठरवलं. म्हणजे एकीकडे शहाजीराजे आपला नवरा आणि मोठा मुलगा संभाजी यांनी तिकडे काम करायचं आणि जिजाऊ मासाहेब आणि शिवरायांनी पुण्यात येऊन या ठिकाणी स्वराज्याच्या निर्मितीचं काम सुरू करायचं, असा अत्यंत दैदिप्यमान विचार घेऊन हे काम सुरू झालं. निश्चितच शहाजीराजांनी शिवरायांना पाठवताना, म्हणजे निवडक लोक घेऊन आलेल्या जिजाऊ आणि शिवराय पुन्हा एकदा पुण्याकडे जाताना शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातली मातब्बर 4-5 माणसं ही शहाजीराजांनी मुद्दाम शिवाजी महाराजांच्या सोबत पाठवली होती की सल्लामसलत करायचा असेल, योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर त्या विषयातली जाणकार लोक शिवाजीराजांसोबत असली पाहिजे. दाणपट्टा असेल, दुर्गनीती असेल, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असेल, वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान असेल, अंकगणित असेल, महसूल असेल, आर्थिक विषय असतील, धार्मिक विषय असतील, प्रत्येक विषयाचं ज्ञान माझ्या मुलाला योग्य पंडिताकडूनच दिलं गेलं पाहिजे. यासाठी शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांनी कटाक्षाने काळजी बाळगलेली होती. म्हणून त्या विषयातले पंडित ते पुण्याला येत असताना सोबत घेऊन आलेले होते. पुण्यात आल्यानंतर राजांना सगळ्याच विषयात पारंगत करायची जबाबदारी जिजाऊ मासाहेबांनी घेतली. विचार केला, आपला नवरा परख्या मुलकात काम करतोय आणि आपण आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन स्वराज्य निर्मितीसाठी पुण्यात येतोय, तिथं सगळ्या लोकांना गोळा करायचा आहे, मुलामध्ये ते सगळं ज्ञान टाकायचं आहे, मुलाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज करायचं आहे. ही किती मोठी जबाबदारी एकट्या जिजाऊ मासाहेबांनी पेलून धरलेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या पहिल्या गुरु जर कोणी असतील तर ते म्हणजे जिजाऊ मासाहेब आहे. आपण प्रत्येकच जण आईला पहिला गुरु मानतो, पण निसर्गतः आलेलं गुरुपद आणि जाणून बुजून घेतलेलं गुरुपद यात थोडासा फरक आहे. म्हणून एक सर्वसामान्य आई आणि जिजाऊ मासाहेब यात
हे अंतर दिसून येतं. एक आई म्हणून जे जे त्यांनी भोगलं असेल, एक आई म्हणून वेगवेगळ्या घटनांना त्यांना सामोरं जावं लागलं असेल, या सगळ्या घटनांचा परामर्श घेताना मला एक छोटीशी घटना तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते की शिवचरित्रातलं अफझल खानाचा वध हा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. एवढंच कशाला, शिवचरित्र म्हटलं की शिवनेरीवर आता जन्म झाला, अफझल खानाचा कोथळा फोडला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सुरतेची लूट केली, आग्र्यावरून पेटाऱ्यातून पलायन केलं. या 4-5 घटनांच्या पलीकडे शिवरायांच्या चरित्रामधल्या गोष्टी दुर्दैवानं सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. आणि घटना जरी माहीत असल्या तरी त्या कुठल्या तरी चित्रपटात बघितल्या, कुठल्या तरी पुस्तकात रंजकपणे मांडलेल्या असतात. परंतु या घटनांच्या मागे ज्या ज्या काही घटना घडतात, या पडद्याच्या मागे ज्या ज्या काही घडामोडी घडतात, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यातलं माणूसपणाची कसोटी लागते, त्या घटना पण मला वाटतं आपण सगळ्यांनी समजून बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून अफझल खानाचा वध म्हणजे अफझल खानाचं मोठ्याच्या मोठं पोस्टर आहे, धिप्पाड यष्टीचा अफझल खान आणि कोथळा बाहेर काढणारा छत्रपती शिवाजी महाराज, या पलीकडे आपल्याला लक्षात येत नाही. परंतु या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्यांनी जाणून घेतल्या पाहिजे.